प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो श्री राम से। तमाम सर्व हिंदू बांधव आणि राम भक्त, देशभक्त आणि सर्व धर्माचे पायी त्या सर्वांना आमची नम्रतापूर्वक प्रार्थना आहे, आपल्या नेवासा क्षेत्रामध्ये भगवान मोहिनीराजांचं हे पुण्यक्षेत्र आहे. संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांची पुण्यभूमी. अशा या पवित्र भूमीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे राम जन्म महोत्सव ग्रामस्थ परिसरातील सर्व भक्तगण, सर्व जाती धर्मातील बांधव एकत्र येऊन मोठ्या उत्साहामध्ये हा राम जन्म महोत्सव पार पाडत असतो. याही वर्षी ही शोभायात्रा बुधवार दिनांक 25/3/2026 रोजी सायंकाळी 5 वाजता या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. आणि या शुभारंभाकरता आपले सर्व परमपूजनीय वंदनीय संत उपस्थित राहणार आहेत. परमपूज्य महंत श्री ऋषीनाथजी महाराज, पूजनीय वेदांताचार्य श्री देवदासजी महाराज मस्के, पूजनीय महंत उद्धवजी महाराज मंडलिक, हे सर्व आणि इतरही सर्व संत उपस्थित राहणार आहेत. त्याप्रमाणे आपणही आपले थोडे कामकाज बाजूला सोडून प्रभू रामचंद्राच्या या भव्य मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचं आहे. आपण विद्यमान पिढी आपण भाग्यवान आहोत. ज्या राम मंदिराकरता 500 वर्षे आपल्या पूर्वजांनी कष्ट केले, संघर्ष केला, असं आपलं एक देशाचं सर्वांचं स्वाभिमानाचं स्थान श्री राम जन्मभूमी अयोध्या, त्या अयोध्येला आता दिव्य भव्य मंदिर तयार झालेलं आहे. अयोध्येमध्ये तो राम जन्म महोत्सव होणार आहे. हा जागतिक लेवलवर होणार आहे. आणि आपणही श्रीरामाचे पाईक आहोत. श्रीराम कृष्ण भगवान शंकर ही या राष्ट्राची देवता आहे. आणि या राष्ट्रामध्ये ज्या ज्या धर्माचे जे भक्त राहत असतील त्या सर्वांचं महत्वाचं काम आहे. ह्या सर्व देवदेवतेच्या उत्सवामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. आपणही नेवासा क्षेत्रामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावं ही आमचे उपस्थित सर्व संतांची आपल्याला प्रार्थना आहे. आणि या शोभायात्रेचे आपण शोभा वाढवावी. आपल्या उपस्थितीने शोभा तर वाढणारच आहे, परंतु प्रभू रामचंद्राचं देव भव्य मूर्ती रथावर आरूढ करू, सवाद्य मिरवणूक आणि सर्व युवक युवती भगिनी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये हा दिव्य भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. म्हणून पुनश्च आम्ही आपल्याला प्रार्थना करतो की आपण बुधवार दिनांक 25/3 रोजी सायंकाळी 5 वाजता बहुसंख्येने उपस्थित राहावं ही आपल्याला सर्वांना प्रार्थना. जय श्रीराम.